घेर साहेब नमस्कार. सर नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. साहेब नमस्कार नमस्कार. सर. काय झाले, कोणी जॉईन नाही? नमस्कार नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. वाघ साहेब काय म्हणताय? बस नमस्कार मजेत. सर. नमस्कार. कोंडू वगैरे सर, लई दिवसांनी. नमस्कार. सर्वांना नमस्कार. नमस्कार नमस्कार. हम्म. नमस्कार सर. नमस्कार. तर सुरू करूया मित्रांनो. हॅलो. हॅलो. हा बोला की. आली का? बघतो मी. चालू मध्ये काय बघितलं नाही, बघू काय? हा चालू करा, चालू करा. जी सर नमस्कार. त्याचा खर्च काही लावला नाही. म्यूट मारले. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. हम्म. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार सर्वांना. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र MSS एमसेल माझ्या परिवाराला नमस्कार. माझ्या मते जवळपास 80 पार्टिसिपेंट जॉईन झालेले आहे. तर सर्व MCL धारकांना नमस्कार. मी संतराम मधुकरराव घेर, तहसील वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि आजचा जो काही वेबिनार आहे त्याची आपण सुरुवात करूया. अ, या वेबिनार मध्ये माझे सर्व पॉझिटिव्ह सहकारी माझ्या बरोबर आहेतच. महाराष्ट्रात सर्व सहकारी आहेत खास करून, कारण ही मीटिंग जी आपण ठेवलेली आहे खास महाराष्ट्राच्या MCL धारकांसाठी आहे. मी सर्व बाकीच्या राज्यातील जे काही MCL धारक आहेत त्यांची पुन्हा माफी मागतो, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की अपडेट किंवा जे काही स्टेटस आहे त्याच्यासाठी जी मीटिंग ठेवलेली आहे ती आम्हाला काही इन्व्हॉल्व नाही केलं. तर प्रत्येक तुमच्या राज्यातही तशी मीटिंग होणार आहे येत्या काळामध्ये. स्टेटस जे काही आहे सर्व पॉझिटिव्ह ग्रुपचं, तर काळजी करू नका. त्यासाठी पुन्हा होस्ट या नात्याने मी पुन्हा माफी मागतो. आणि आपण सर्वजण ज्या काही प्लॅटफॉर्मवर आहोत, ज्या काही पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्मवर आहे, शिवछत्रपतींच्या राज्यात आहोत, संतांच्या भूमीमध्ये आपण आहोत, तर त्यांच्या काही विचारांची मी आज तुम्हाला आठवण करून देत आहे. शिवछत्रपतींचं म्हणणं असं होतं की स्वराज्य हे छोटं जरी असेल पण ते आपलं स्वतःच्या लोकांचं पाहिजे, जसं आपलं MCLचं स्वराज्य बनत आहे. शत्रूला कधी कमकुवत समजू नका, पण समजण्याची भीती सुद्धा तुम्ही बाळगू नका. सर्वांना विनंती आहे, मी मुद्दा म्यूट नाही केलेला आहे, परंतु मागे बॅकग्राऊंड मध्ये जो आवाज आहे तो कंट्रोल करावा. जेव्हा एखादं अंतिम ध्येय आपलं जिंकण्याचं स्वप्न असतं, जेव्हा एखादं अंतिम ध्येय जिंकण्याचं स्वप्न असतं, तेव्हा ते साध्य करण्यासाठी किती कठोर परिश्रम करावे लागले आणि कितीही की त्याची किंमत मोजावी लागली, तर ती मोजावीच लागते, त्याला काहीही पर्याय नसतो. आणि अंतिम ध्येय गाठेपर्यंत हे सर्व आपल्याला सहन करावंच लागतं. जेव्हा तुम्ही एखाद्या दबावाखाली देखील आपलं कार्य सतत चालू ठेवता, आपलं कार्य सतत जेव्हा चालू ठेवता, तेव्हा वेळेला सुद्धा आपलं डायरेक्शन बदलून आपले गोल आपले जे काही गोल आहेत ते अचीव करण्यासाठी वेळेला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागते, असं शिवछत्रपती म्हणतात. ते असंही म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, जो आपण MCL मध्ये प्रोजेक्ट रूपाने आपण तो मिळवणारच आहोत. शूरता हा माझा आत्मा आहे, विचार व विवेक ही माझी ओळख आहे आणि
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे, अखिल महाराष्ट्राचे दैवत आहे, देशाचे दैवत आहे. आणि ह्या दैवताला प्रणाम करून आजचा जो काही वेबिनार आहे त्याला आपण पुढे जाऊया. तर जसं आज या वेबिनारचं टायटल किंवा टॉपिक आपण आज ठेवलं, सर्वांना म्यूट करा हो. सर म्यूट करा सगळ्यांना. म्यूट ऑल. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यांना करा म्यूट करंट अँड न्यू पार्टिसिपेंट्स. जसं आजचं जे टॉपिकचं जे काही जो काही टॉपिक होता की एमसीएल होणार की जाणार आणि त्यात आपलं काय होणार, तर अनेक अनेक लोकांना प्रश्न पडला होता की ही कुठली निगेटिव्ह मीटिंग आपण घेत आहोत किंवा कोणाला सूचित केलं आहे का. तर एमसीएल मॅनेजमेंटला सूचित करून आपण ही मीटिंग घेत आहोत. त्यांना सर्व पूर्व सूचना दिलेली आहे आणि आपण एका पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्मवर आहोत. आणि नेमकं कुठं काय चुकतंय किंवा एमसीएल त्याच्या परीने, एमसीएल मॅनेजमेंट आहे त्यांच्या परीने एक चांगला प्रयत्न करत आहे. आपणही प्रयत्न करत आहोत, पण नक्की कुठं गॅप आहे याचं विश्लेषण आणि जाणकाराकडून याची आज आपण माहिती घेणार आहोत. कारण एमसीएल साठी प्रत्येकाने फार मोठं बलिदान दिलेलं आहे. आज साधारणतः 2018 पासून आज 2025 आहे, 5 ते 7 वर्षामध्ये अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचं बलिदान दिलेलं आहे. कोणी अक्षरशः काही जमीन विकलेली आहे, दागिने विकलेले आहे, कोणी सेव्हिंग्स पूर्ण खर्च करून टाकलेले आहे. अनेक अनेक बलिदान केलेले आहे. एवढं सगळं बलिदान केलं तरी त्याच्यामध्ये रिटर्न काय भेटतंय. तालुक्यातून बहुतांशी लोकांना धमक्या भेटतायत, शिव्या भेटतायत आणि असं वाटतं की लगेचच सोडून द्यावं, कुठंतरी काहीतरी करावं. पण आपण जे काही बलिदान दिलेले आहे, आपण जे काही परिश्रम घेतलेले आहे, हे कधीही वाया जाणार नाही. नियतीही याला वाया जाऊ देणार नाही. कारण आपण केलेले सर्व परिश्रम हे विश्वामध्ये, नियती काय म्हणते, संसारामध्ये एक संचित झालेलं आहे त्याचा, आणि ते आपल्याकडे चांगल्या प्रकारे हे वापस येणारच आहे. प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की एमसीएलने जे स्वप्न दाखवलेले ते पूर्णत्वास व्हावं, सर्वांना रोजगार भेटावं. आपलं जे काही 5 मिशन आहे, पर्यावरण संरक्षण आणि विकास, शेतकरी आणि नारी शक्ती विकास, कायमस्वरूपी रोजगार, सर्वांसाठी आर्थिक विकास आणि इंधनाची आत्मनिर्भरता, हे जे 17 सस्टेनेबल गोल मधून श्याम सरांनी एक्स्ट्रॅक्ट केलेले 5 मिशन संपूर्ण 17 सस्टेनेबल गोल नेणार आहे. तर यासाठी अखंडपणे झटणार आहोत, त्यात कुठलंही हे नाही. तर हे सगळं असताना एकीकडे पूर्णपणे प्रयत्न करत आहे, आकांताने वेगवेगळ्या पॉसिबिलिटीवर प्रयत्न करत आहे. तर बाकीच्यांना म्यूट करा. तर ते म्यूट करा बरेच लोक पडतात मध्ये. सर सगळ्यांनाच म्यूट करून टाका, सर्वांनाच म्यूट करा, फक्त तुमच्या एकट्याचं चालू राहू द्या. सर आपके घर से आवाज आ रही है. ठीक आहे, प्लीज गो अहेड सर. यस. येतो आता सर. तर ही अशी परिस्थिती का आहे. एकीकडे एमसीएल जीवापाड वेगवेगळ्या पॉसिबिलिटीवर प्रयत्न करते. आपला स्टेक जो आहे तो कुणालाही न देता आपले जे काही एमसीएल धारक आहे यांचं जे एक स्वराज्य असावं, यांनी सर्व प्रोजेक्ट लावावे आणि निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे आपल्या सर्व एमसीएल फॅमिलीला असावा, यासाठी एमसीएल मॅनेजमेंट हे पूर्णपणे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे तालुक्यामध्ये अनेक कष्ट परिश्रम घेऊन कोट्यावधी रुपये खर्च करून आपल्या सर्वांनी प्रोजेक्ट फार पुढे नेलेले आहे. कुणाचे कन्स्ट्रक्शन झालेले आहे, कुणाच्या 2-2 फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहे, अनेक खर्च आजही चालू आहेत. मग एवढं सगळं दोन्ही असताना प्रॉब्लेम कुठं आहे, गॅप कुठं आहे, तर तिथं एक जो ब्रिज आहे संवादाचा, कम्युनिकेशनचा, तो फार मोठा ब्रिज काय म्हणता या वादळात वाहून गेलेला आहे. जसं वादळामध्ये बऱ्याच गोष्टी वाहून जातात तसं झालेलं आहे. तर हा ब्रिज होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे, याचं जे विश्लेषण, मार्गदर्शन आज या वेबिनारच्या माध्यमातून होणार आहे. तर मी जास्त वेळ न घेता आपले खानापूरचे जे काही MSS ओनर आहे अशोक शिंदे सर यांना इन्व्हाइट करतो
की त्यांनी या शब्दावर या परिस्थितीवर प्रकाश टाकावा. श्रीमान अशोक शिंदे सर एक वारकरी संप्रदायातले व्यक्तिमत्व आहे. फार टॅलेंटेड आहे. ग्राउंडवर फार मोठं त्यांचं काम आहे. अगदी सायलेंट असतात. अनेक गोष्टी त्यांच्याकडे माहिती असते, जवळपास बऱ्यापैकी माहिती असते, परंतु त्याचे काही विपरीत परिणाम होऊ नये त्यामुळे ते जेवढं सांगायचं तेवढंही आपल्याला मार्गदर्शन करतील आणि योग्य दिशेने जाण्यासाठी आपण काय करावं त्यासाठी ते आपल्याला पुढे मार्गदर्शन करते. तर शिंदे सर प्लीज. 1 मिनिट सर. तुम्हाला अनम्यूट करतो मी, थांबा. घेर साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. ते मी विकास जगताप, संभाजीनगर. मला को होस्ट करा, मी मॅनेज करतो त्याला. म्यूट अनम्यूट कुणाचं काय ओके 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 ओके. मला को होस्ट. विकास जगताप का? हा विकास जगताप. जेता नाव येईल, जेता. जेता. JETA. हा को होस्ट करा, बाकीचं मी मॅनेज करतो. मग कोणाला अनम्यूट करायचं, म्यूट करायचं. JETA का? येस येस सर. 1 मिनिट. हा 1 मिनिट. 1 मिनिट. हा सर, केलंय होस्ट तुम्हाला. नमस्कार. थँक्यू. ओके. हा सर, शिंदे सरांना विनंती, पुढे त्यांनी मार्गदर्शन करावं. हाँ ठीक है सर. शांताराम सर जी आपको नमस्कार. नमस्कार सर. मराठी बोलू का हिंदी मध्ये बोलायला नाही, पाहिजे? मराठीमध्ये. सगळं महाराष्ट्राचे लोक आहेत सर याच्यामध्ये. हा ठीक आहे. तर सर सर तुम्हाला मी धन्यवाद देतो की आज तुम्ही आम्हा सर्वांना एकत्र करून आणि एकमेकाचे विचार आणि ज्यांना जे काही माहित आहे त्याच्याबद्दलची शेअर करण्याची संधी आज तुम्ही दिली. माझं नाव आहे अशोक श्रीरंग शिंदे. माझा तालुका खानापूर विटा, जिल्हा सांगली. मी 2018 पासून कंपनी बरोबर आहे आणि कंपनी बरोबर आपण सर्वजण आहात. आपणा सर्वांना मी आजच्या ह्या पोझिशनला, आजच्या ह्या लास्टच्या मोमेंटला कंपनीच्या एवढंच सांगू शकतो की जे सरांनी शुक्रवारी पण सांगितलं आणि याच्या अगोदर गेले 2 महिने सांगत आले, फंडिंगचं काम पूर्ण झाले, फंडिंगचं काम पूर्ण झाले. अगदी बरोबर आहे, फंडिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. ज्या माध्यमातून सुरुवातीला फंडिंगच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळेला काही आपल्यातल्याच लोकांनी, ज्याचं नाव मी घेणार नाहीये, जे आज 100 लोक आहे, तुम्ही फक्त आणि याच्यामध्ये तो बी एखादा माणूस असू शकतो का, कोण नाही म्हणू शकतो, किंवा त्याच्या संबंधित जोडणारा माणूस असू शकतो. आमच्या बरोबर राहतो आणि नंतर आमचं मीटिंग संपलं की पुन्हा त्याला मेसेज देतोय. अशा ह्या गोष्टी या आपल्या मिशन आणि ह्याच्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळं पूर्णपणे या गोष्टीला फंडिंगच्या कामासाठी कंपनीने सिक्रेट ठेवलं का सिक्रेट ठेवलं. तरी सुद्धा परवाचीच गोष्ट बघितली का तुम्ही, मागच्या महिन्यामध्ये असणारा फंडिंगचा कंपनीला आलेला जो फंड आहे, फर्स्ट ट्रान्झॅक्शन, त्याची जी हे होती ती एकच व्यक्तीला माहित होती कंपनीतल्या आणि ऑफिसली. त्या माणसानं सगळीकडे व्हायरल करून टाकलं. लोकांचा गोंधळ झाला. अरे ही तर असं म्हणते पैसे, मग कंपनी पैसे का देत नाही? कंपनीला जुलैमध्ये पैसे आलेत, मग आपण ऑगस्ट गेला, आज आता सप्टेंबर उद्या येणार आहे, मग कंपनी पैसे का देत नाही? आपण सर्वजण एकदम संभ्रमित होण्याचा प्रकार आपल्यातली लोक करतायत. त्यामुळे मित्रांनो, सगळ्या माझ्या MSS ना एकच म्हणणं आहे की काम सरांनी केलंय का तर केलंय, व्यवस्थित केलंय. त्या व्यक्तीनं आपलं जीवन या MSS ला पूर्ण अर्पण केलेलं आहे. माझ्या माहितीनुसार, मी जे गेशिंग करतोय, मला जे माहिती आहे ते मला माहित आहे. आणि ज्या लोकांनी MSS या आपल्या कंपनीला जो त्रास कंपनीच्या इतराच्या माध्यमातून झाला, तोही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि ते येणाऱ्या भविष्यात उघड होईल. आता एकच मी म्हणजे मला जेवढं माहिती आहे त्यातली एकच गोष्ट सांगतो की काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे.
ज्या एजन्सी थ्रू आपण काम केलं तर पहिलं कुणाला माहित असेल दीक्षा एजन्सी होती, त्याच्यानंतर मध्ये दुसरा फंडिंगचा माणूस आपण उभा केला, त्यांच्या माध्यमातून फंडिंग करण्याचा प्रयत्न केला, त्यानं होय म्हणला, त्यानं काही दिवस घालवले काय. पण ह्या दीक्षा एजन्सीला सुद्धा आमच्यातल्याच लोकांनी जाऊन तिथं काय काय केलं हे तुमच्या मीटिंग मध्ये बोलण्याची गोष्ट नाही. ती कंपनी तुम्हाला बोलेल एक दिवस, पण इथं आपलीच माणसं आपल्याला अडथळा करतायत. मला सांगा, आता हा मागच्या महिन्यामध्ये गेले 2 आठवडे 8 आठवडे झाले, मी 2 महिने झालं फंडिंगचं काम पूर्ण झालं, मग पैसे का दिले गेले नाहीत? तर ज्या कंपनीच्या माध्यमातून, ज्या ग्रुपच्या माध्यमातून आउट ऑफ कंट्री जे पैसे येणार आहेत, त्या लोक तुमचं असणाऱ्या कंपनीचं सर्व कागदपत्र रिसर्च करतात. आणि आता ऑनलाईन झालंय सगळं. आज तुम्हाला बघायचं असलं तर तुमचा मेल आयडी जर टाकला तर तुमचं काय हे कळतंय. मग मला सांगा, दम नाही का लोकांना? तुम्ही ज्या उद्देशाने इथं आलता, ज्या विजन मिशन साठी आलता, ते काम लेट झाले म्हणून ना तुम्ही कंपनीच्या वरती FIR दर्ज करता, आणि कंपनीवरती FIR दर्ज केल्या तुम्ही. आज 12 FIR या कंपनीच्या वरती दर्ज केला. त्या ज्या कंपनी ज्याच्याकडून पैसे येणार होते त्यांनी ते रिसर्च केल्यानंतर त्याच्यामुळे अनेक आपण लेट गेलो. आम्हाला मान्य आहे, आम्ही पण पैसे गुंतवले. मी 10 एकर माझी स्वतःची जमीन येणे करून ठेवली, मी त्याला करोड रुपये खर्च केलेत. आणि मी पण सभासद कंपनी उभा केली, प्रोड्युसर कंपनी केली, क्लीन फ्युअल कंपनी निर्माण केली, 10,000 सभासद केले, किंवा जे काय केले. गेली 7 वर्ष मी बी सफर मध्ये आहे ना. पण तुम्ही पण आहात, मला मान्य आहे, तुम्ही पण आहात. आणि होतच नाही. तुम्हाला तुमच्या कानामध्ये कोणीतरी असं सांगणार आहे, अरे एमशेल बुडलंय, येडाय तुम्ही, कशाला ते श्याम शिवाजी वल्लभ सरांच्या नादी लागलाय, अरे त्यानं मुंबईतलं ऑफिस सुद्धा ठेवलं नाही, आणि अमकं केलं तमकं केलं. अशा गोष्टी तुमच्या कानावर ज्यावेळेला येतात, त्या लोकांना वाटतंय की मी माझ्या तालुक्यामधनं FIR दर्ज केली एमसेल वरती, तर ह्या FIR मधून शिना कमीत कमी एमसेल बुडलं तरी माझं घातलेले पैसे तरी मिळतील म्हणून शिना काही लोकांनी FIR दर्ज केल्या या कंपनीवरती. आणि त्याचा परिणाम असा झाला की जो ते देणार आहे, त्याचं नाव बिव काय मला माहित नाही, पण जो देणार आहे तो म्हणतो यार तुझ्यावरती असं आहे, आणि मग आम्ही कसं तुझं द्यायचं, हे क्लिअर कसं होणार. आणि त्यामुळे मी तुम्हाला जनरल सांगतो की लेट होत गेलो आपण, ते सुद्धा आता या मीटिंग मध्ये बोलू का नको असं झालंय मला. मी तुम्हाला सांगतो, मी अक्षरशः जीव लावून काम केलेलं आहे या कंपनीमध्ये. तरी पण सांगतो, ज्या लोकांनी FIR केलेले आहेत त्यांनी त्याच्या ठिकाणी ठीक आहेत म्हणतो मी. बरोबर आहे बाबांनो, तुम्हाला तसं वाटलं म्हणून तुम्ही केलं. पण ही संस्था किती मोठी अडचणीत आली. आता त्याच्यासाठी ज्या व्यक्तीकडून आपण पैसे घेतोय, ज्या कंपनीकडून आपण पैसे आपल्याला मिळणार आहेत, त्या लोकांनी तुम्हाला आडवं लावून शिना आडवं पैसे काढण्याचा प्रयत्न करतात ना. ते तुम्ही सरळ तुमचं व्यवस्थित असतं तर कशाला त्यांना आणि एक्स्ट्रा पैसे किंवा आणि काय द्यावं लागलं असतं, मॅनेज करावं लागलं असतं. तर ह्या गोष्टीतून भयंकर अडचणीतून गोलब सर गेलेले आहेत. हे मी तुम्हाला सांगतोय, माझ्या विश्वास ठेवा अगर ठेवू नका. आम्ही या मिशनशी जोडून आहे. गेली 7 ते 8 वर्ष आम्ही मिशन बरोबर आहे. आमच्यामध्ये निगेटिव्हिटी आल्या का आल्या, पण आम्ही कधीही तिला जवळ धरल्या नाही. आम्हाला माहित आहे 100% काम होणार का होणारच. का होणार हो, त्या व्यक्तीनं आपली स्वतःची असणारी सर्व्हिस होती ती सोडून दिली, तुम्हाला एकत्र केलंय. आज त्यांना सुद्धा वाटतं ना, मी ज्यांना घेऊन आलोय त्यांना सगळ्यांना मला उभा करायचा आहे. आणि आता येणारा फंड, आता अगदी लास्ट आजचा रविवार संपला, येणाऱ्या 48 तासामध्ये मला वाटतंय बरं का, 1% सोडून द्या, माझं बोलणं ऐकू नका. मी काय श्याम शिवाजी बोलत नाही. मी काय या कंपनीतला कोणी डायरेक्टर किंवा आणि कोणतरी मोठा माणूस नाही, तुमच्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. पण माझं गेसिंग असं मला वाटतं की येणाऱ्या आठवड्यामध्ये गणपती बाप्पा आपल्याकडे आले, विघ्नकर्ता विघ्नहर्ता आहे तो, आणि आपलं विघ्न 100% हरवून जाईल. आणि चांगली गोड बातमी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरु या 2-3 दिवसांमध्ये मिळेल. आपलं फंडिंगचं काम पूर्ण होईल याचं मला माझ्या गेसिंग प्रमाणे मला माहिती आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, आता जेवढे लोक आहात ज्यांना कंपनीचे पैसे घेऊन आपल्याला साईड लावायचं आहे, त्याची सुद्धा व्यवस्था कंपनी फंडिंग झाल्यानंतर केलेली आहे. जी लोक आपल्याबरोबर राहणार नाहीत त्यांचा विश्वास नाही.
ही कंपनी चालल नाही चालल बुडल काय असं ज्यांना वाटतंय त्यांनी आपले पैसे घेऊन बाजूला व्हायचं आणि त्याची तयारी कंपनीने केलेली आहे. मग तो MVP असेल, MSS असेल किंवा अन्य कुणी असेल कंपनीमध्ये ज्याचे काय पेमेंट अडकले ज्यांना कंपनी बरोबर राहायचं नाही त्यांनी कुशाल जाऊ शकता. आणि हे जास्त दिवस नाही, आता हे 2च दिवसात. आणि एक दुसरं आता सांगतो, हे कंपनीचं काम झालं, फंडिंग आलं, तुमचे पैसे दिले, ज्या लोकांनी FIR केले त्यांचे बी पैसे दिले, पुन्हा त्यांना आत आपण घ्यायचं का हे आपण मीटिंग मध्ये सरांना सांगू. ते सरांचं अजून बी मन वाटते ते आपलीच लोक आहेत, कशाला सोडायचं, पण नाहीये. माझ्या मते ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्या लोकांना सजासची आतमध्ये एंट्री करू नये असं मी म्हणेन कंपनीला. दुसरी गोष्ट, आता तुम्ही जे सगळे आहात, आज या मीटिंगच्या निमित्त आपण एकत्र झालो आहोत, तर मला एक म्हणतोय आपण की आता तुम्ही एक गोष्ट करा. तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये ज्या स्थितीत आहात, जसे आहात, तुम्ही लोकांची संपर्कात आहात, लोकांच्या सुखादुखाला जाताय, तुमचे असतील MVP, तुमचे सभासद असतील, तुमचं ऑफिस असेल, अजूनही लोक तुम्हाला विचारत असतील होतंय का नाही, एवढे दिवस झालं, अमुक झालं तमुक झालं. आता आपल्याला येणाऱ्या नेक्स्ट वीक पासून, येणाऱ्या उद्याच्या सोमवारपासून ज्या वेळेला आपल्याकडे येईल त्या दिवशी तुम्हाला तिथून पुढे तुम्हाला भरपूर कसोटीनं काम करायचं आहे. फंडिंग आपल्याला लिमिटेड येत नाहीये, अनलिमिटेड येते. आपण पहिलं लोकांचे पैसे द्यावं असं सरांच्याकडून कळतंय. पहिल्यांदा ज्याचे असेल त्याचं देऊ आणि त्याच्यानंतर पहिले 19 जे एमकोल प्रोजेक्ट आहेत ते पण चालू आहेत. सर सांगतात तुम्हाला 25 एमकोल आणि 200 एमकोल आणि 25 CNG आपण करायचं आहे, येत्या वर्षामध्ये करायचं आहे ते पूर्ण. आणि जे आपल्याला पैसे येणार आहेत ते काय, आता जसा त्रास झाला हे पैसे आणण्यासाठी किंवा काय गोष्टी करण्यासाठी, तसा त्रास आता येणाऱ्या नंतरच्या नेक्स्ट ट्रान्झॅक्शनला होत नाही. आता ते रेग्युलर झालं. तुम्ही कसं खर्च करताय आणि तुम्ही कसं चालवताय त्याच्यावरती कंपनी आपली एक कमिटी नेमण्यात येईल. आपल्याला अगदी रिटायरचे RBIचे कोणी लोक आहेत, रिटायरमेंट घरी बसले, ज्यांना त्याचा अनुभव आहे कामाचा, ती लोक ठेवतील. चांगले ऑफिसर ठेवतील. आता 50 वेळा फोन करायला लागणार नाही कंपनीला. कंपनीच तुम्हाला झोपू देत नाही. आता काम एकदा झालं, आता हे झालं ना की तुम्हाला रात्रंदिवस पळून आपल्या तालुक्यामध्ये एक तरी एमकोलचा प्रोजेक्ट उभा करायचा, लक्षात ठेवा. पहिल्यांदा एक एमकोलचा प्रोजेक्ट उभा करायचा. त्याचबरोबर ज्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती अजून नाहीये, एमकोल करू शकत नाही किंवा काय अडचण असेल, तर कंपनीनं त्या व्यक्तीला अजूनही सांगितलं. आमचं 1 to 1 प्राची मॅडम जो बरोबर बोलणं झालं त्यावेळेला मॅडम काय बोलल्या, तुमच्या तालुक्यामध्ये समजा कोल आजच्या स्थितीला नाही, पण लगेच उद्योग चालू करण्यासारखा असा कुठला उद्योग आहे का, तुम्ही करू शकता का? मग तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही तयार करा. आजच्या ह्या मीटिंग मधून सांगतो, तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल, छोटा उद्योग, छोटा मोठा उद्योग, अगदी डेअरी प्रोजेक्ट असू दे आणि एखादा कुठला उद्योग असू दे, तो जर तुम्ही करायचं म्हणलं तरी सुद्धा कंपनी तुम्हाला फंडिंग करणार आहे. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट गेला, त्या प्रोजेक्ट रिपोर्ट प्रमाणे जर कंपनीला बरं वाटतं ह्यात मध्ये 2 पैसे घातले तर तुम्हालाही 2 पैसे मिळतील, तुमच्या MVP ला मिळतील, तुमच्या तालुक्याच्या समाधान होईल आणि तुम्ही अगदी म्हणजे चांगल्या वेगळ्या पोझिशन मध्ये तालुक्यामध्ये फिरू शकता किंवा जाऊ शकता आणि कंपनीचं नाव उज्ज्वल करू शकता. असा एक उद्योग, कुठलाही उद्योग अगदी छोटा, अगदी आपले बचत गट असतात, बचत गटाच्या लेडीजच्या माध्यमातून अगदी पापड करतो आपण, बघा पापड करतात त्या बचत गट महिला, किंवा आणि एक छोटा उद्योग तुमच्या तालुक्यामध्ये तुम्हाला जे करता येईल अशा गोष्टीवरती फोकस करा, अशा गोष्टीवरती अभ्यास करा. आणि जरी केला असेल, तुम्ही काय थांबलेला नाही, कुणीतरी डोक्यामध्ये आपापल्या आयडिया आहेत, त्या आयडिया आपण लेखी टाकी प्रोजेक्ट रिपोर्ट प्रमाणे कंपनीकडे सादर करूया. कंपनी नेक्स्ट वीक पासून उद्याच्या सोमवार, मंगळवार, बुधवार पर्यंत माझ्या मते गणेशच्या कृपे करून गणपतीला मी वंदन करतो की हा काम 1% धरून नाही, हा काम पूर्ण करून आपल्या सर्वांना आता इथून पुढे नंतर अशी मिटिंग घ्यायला गरज पडणार नाही, पडूच नाही. फक्त आणि फक्त आपण एकत्र मिटिंगला कुठल्या येणार, आता इथून पुढे कंपनी कुठली मिटिंग घेणार की तुमच्या तालुक्यात तुम्ही काय करायला लागला आणि काय केलं पाहिजे, कुठवर आलाय, काय चाललंय काम, याच्यासाठी मिटिंग होईल. ते पैसे येतील का, मिळतील का, मिळाले का, तो मला MVP दमायला लागलाय, तो गावात मला माझ्यावर केसच झाल्या, गावातले लोक मला त्रास करायला लागलेत, ह्या गोष्टी सगळ्या याच्यावर पूर्ण असा विराम मिळेल त्या पुढच्या आठवड्यामध्ये. त्यामुळे मला जे माहितीप्रमाणे मी जे तुम्हाला बोललो
हे एवढंच माझ्यामध्ये माहिती आहे. मी याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही. पण चांगल्या कामाला अडथळा आला का आला, उशीर झाला का झाला, काही गोष्टी आमच्या संग सर शेअर करत असताना म्हणतात की माझ्यातनं बी काही गोष्टी चूक झाली आणि त्या चुका मी काम करत असतानाच मी शिकलोय तुमच्या बरोबर आणि त्या चुकामुळे पण काही वेळ झाला. पण आता कुणीही एमसीएल ला थांबवू शकत नाही. एवढं मी सांगतो तुम्हाला की एमसीएल इथून पुढे अगदी सुपर फास्ट चालणार. तुम्ही त्या कंपनी बरोबर तशा प्रकारे चालायला पाहिजे. आज या मिटिंगला होस्टनी मला संधी दिली 2 शब्द बोलायला आणि रिक्वेस्ट केली की सर तुम्हाला जी माहिती आहे ती तुम्ही सांगावी. तर त्या शांताराम सरांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. माझ्या बोलण्यातनं काय चुकीचा शब्द गेला असेल किंवा तुम्हाला माझ्या बोलणं अतिशयोक्ती असं वाटत असेल तरी मला माफ करा. मला जी बुद्धी परमेश्वराने दिली ती तुमच्या पुढे मी मांडली आणि तुम्हाला शेअर केलं. एवढं मी बोलतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद, नमस्कार, जय एमसीएल. फार फार धन्यवाद अशोक शिंदे सर. फार सर्वसमावेशक अशी माहिती तुम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या एमसीएल धारकांसाठी दिली. अशा टॅलेंटेड ज्या व्यक्तिमत्व आहेत महाराष्ट्रात भरपूर आहेत, पण ते अपॉर्च्युनिटी मिळत नसल्यामुळं समोर येत नाही. आणि प्रत्येक व्यक्तिमत्व, प्रत्येक एमएसएस, प्रत्येक एमयूपी हा त्याच्यातलं एक एमसीएल आहे किंवा त्यातल्या त्यात पूर्ण महाराष्ट्र आहे. फार मोठं पोटेन्शियल प्रत्येकात आहे आणि सर्व एकत्र आले तर काय होईल तर ते पुढच्या काळात दिसेलच. ही 40 मिनिटाची मीटिंग आहे. आपल्याकडे एक 14-15 मिनिटं बाकी आहेत. अजूनही काही मार्गदर्शक आहेत. आशीष उगले सर, फक्त 2 मिनिटात आपले धन्यवाद. सर तो हिंदी में बोलने वाला तो हिंदी में बोलने दो सर, थोड़ा सा समझ में आ जाएगा. नहीं प्रॉब्लम तो वही है सर. नहीं सर, आपके लिए नहीं, हिंदी के लिए नहीं, हिंदी के लिए मीटिंग अलग होगा. ये खाली महाराष्ट्र के लिए है. सॉरी सर. ठीक है. जगताप सर, आशिष उगले सरांना अनम्यूट करा. जगताप सर. झालं सर, झालं. हा सर, 2 मिनिटं तुमच्याकडे फक्त बोला. धन्यवाद सर. आजचा जो एमसीएल ज्या परिस्थितीमध्ये उभी आहे ती एकंदरीत परिस्थिती बघता आणि आदरणीय अशोकराव शिंदे साहेब हे पहिल्या फळीतले नेते आहेत आणि त्यांनी जी माहिती दिलेली आहे ही अगदी मुद्देसूद आणि वास्तव्यावर आधारित आहे. आमची सरांची ज्यावेळेस प्रत्येक वेळेस भेट होते त्यावेळेस सर वास्तव्यात आधारित गोष्टी बोलतात. त्यामुळे सरांनी जी माहिती दिलेली आहे ती पूर्णतः खरी आहे आणि सरांनी जे काही आकलन त्यांचं सांगितलं आहे, सरांनी काय सांगितलं की आकलन की या आठवड्यात व्हायला पाहिजे. तर सरांचे जे शब्द आहेत ते खरे ठरो आणि आपल्यावर आलेलं जे विघ्न आहे ते या विघ्नहर्ताच्या जो हा आठवडा चालू आहे किंवा 10 दिवसाचा जो हा आपला उत्सव चालू आहे त्या उत्सवाच्या माध्यमातून गणेश विसर्जनासोबतच हे सर्व विघ्न आपलं विसर्जित होऊन जावं अशी मी सुद्धा अपेक्षा करतो. परंतु संतराम घेर सर, माझी एक छोटीशी मागणी आहे या मंचाच्या माध्यमातून आणि जे कोणी आपले वरच्या फळीतले आपली काही लोक आहेत त्यांच्यापर्यंत माझी ही विनवणी आहे की आपण या वाक्याचा उल्लेख केला होता की आपल्या संपूर्ण भारतामध्ये एमसीएल मध्ये आले जी लोक आहेत ही अत्यंत चांगल्या प्रतीची उच्च गुणवत्ता आणि उच्च शिक्षित अशी लोक आहेत. तर कुणालाही म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय पक्षामध्ये काम होते किंवा माझी ओळख काय म्हणून माझंच काहीतरी लागलं पाहिजे असं न करता सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जी लोक खरोखर हुशार आहेत, जी लोक या संस्थेला पुढे नेऊ शकतात, जी लोक नवीन लोकांना जोडून या कामाला नवीन उंची नेऊ शकतात अशा लोकांचा कंपनीने विचार करावा. अशा लोकांनाच कंपनीने संधी द्यावी आणि कुणालाही जबाबदारी देण्याच्या अगोदर त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती घेऊनच कंपनीनं जबाबदारी द्यावी. मी माझं वाक्य परत सांगतो की कंपनीनं कुठलीही जबाबदारी देण्याच्या अगोदर त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती घ्यावी आणि नंतरच जबाबदारी द्यावी. कारण बरेचसे लोक आम्ही ओळखतो, तुम्ही ओळखतो की त्यांची क्षमता खूप मोठी आहे, परंतु आज किंवा माहितीचा अभाव किंवा सरांनी सांगितलं की संपर्काचा हेतू आपला जो पूल होता, जो एक संपर्क करण्याची जी परिस्थिती होती ही बंद झाली होती. ठीक आहे, आतापर्यंत आपण मागच्या गोष्टीवर बोलू नये. तो आजची जी परिस्थिती आहे ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी पुरवत होतील त्यावेळेस चांगल्या लोकांना संधी निर्माण व्हावी,
तर ती संस्था पुढे जाईल, नाही तर परत अडथळे निर्माण होण्यास जास्त वेळ लागणार नाही. धन्यवाद सर. धन्यवाद आशिष उगलेजी. आशिष उगले हे बाय प्रोफेशन वेटरनरी डॉक्टर आहेत. ती साधारण व्यक्तिमत्व नाही. MPSC ची परीक्षा देऊन ते मेडिकल ऑफिसर झाले आणि हे सर्व सोडून ते MCLच्या कार्यासाठी त्यांनी सर्व जीवन वाहून दिलेलं आहे. एक टॅलेंटेड व्यक्ती आहे. अशाच टॅलेंटेड व्यक्ती पूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यांना सर्वांना मेरिट बेसिसवर सर्वांना संधी MCL मध्ये मिळावी हे त्यांनी योग्य असं विधान मांडलेलं आहे. यापुढचं जे व्यक्तिमत्व आहे पराग शिंदे सर, जे FPOच्या माध्यमातून फार मोठा उद्योग उभे केला आहे. एक खानदेश मधलं फार मोठं एक व्यक्तिमत्व आहे मुक्ताईनगरचं. त्यांना मी रिक्वेस्ट करतो की फक्त 2 मिनिटात त्यांनी आपलं म्हणणं मांडावं. पराग शिंदे सर, विकास सर त्यांना अनम्यूट करा. पराग शिंदे सर. आहेत? ठीक आहे. त्याच्यापुढे अजून एक महत्वाची मी गोष्ट सांगेल की आपलं जे काही रॉ मटेरियल आहे नेपियर गवतासाठी आपले जे कृषी सायंटिस्ट आहे श्री कोंडू भैरी सर पंढरपूरचे, तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे काही म्युटेशन व्हरायटी डेव्हलप केलेली आहे ती पेटंटसाठी दाखल केलेली आहे आणि लवकरच येत्या काळात त्यांना पेटंट मिळणार आहे. तर त्यांचंही आपल्या सर्व MCL वासियांच्या वतीने फार फार अभिनंदन. कारण त्यांनी अशी व्हरायटी दिली की तिला काही तोडच नाही. अत्यंत उच्च असं उत्पादन, पुन्हा पुन्हा लावलं तरी ते कुठल्याही परिस्थितीत ते गवत येतं. आणि एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. येत्या काळामध्ये त्यांचे अजूनही आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. तर वेळ कमी आहे, तर मी जसं सांगितलं की ही मीटिंग सर्व मराठी आपल्या महाराष्ट्रासाठी आहे, पण आपले जे काही नॅशनल लीडर आहे जे क्लोजली काम करतात आणि जे MCLचं जी काही फंडिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये क्लोज ज्यांनी काम केलेले आहे असे श्री राजेश सिंग सर यांना एक्सेप्शन म्हणून मराठी मध्ये न बोलता हिंदीमध्ये बोलण्याची मी त्यांना आवाहन करतो. कारण त्यांच्याकडे बरंचसं काही अपडेट दर शुक्रवारी येत असतं आणि ते मीटिंगही घेत असतात. तर आदरणीय राजेश सर यांना अनम्यूट करावं. जगताप सर तिथे बोलतील. राजेश सर. थँक्यू. नमस्कार बंधू सगळ्यांना आणि हार्दिक शुभेच्छा गणपति प्रोग्राम मध्ये. हिंदी में बोलूंगा, कंफर्टेबल रहेगा. फास्ट जो है क्योंकि समय बहुत कम है. जैसा उन्होंने कहा, बहुत बहुत धन्यवाद. ये मैं चाहता था कि जो है ना हर एक स्टेट में ऐसे प्रोग्राम हो और ये प्रोग्राम बहुत सफल रहा. संतराम जी, आपने सब लोगों को जोड़े रखा, ये बहुत बहुत आप बधाई के पात्र हो. बहुत बहुत धन्यवाद. और जैसा कि शुरुआत में ही जो है अशोक शिंदे जी ने जो बताया कि गणपति का जो विघ्न हरता, जो दुख हरता है, तो हमारे सब लोग के विघ्न और दुख ऑलरेडी हर लिए गए हैं और जो अगले हफ्ते के शुरुआती दौर में ग्राउंड लेवल पे दिखाई भी देगा. तो उम्मीद है कि सभी लोगों को जो है ना इस बात से बड़ी खुशी होगी कि अगले हफ्ते जो भी हमारे विघ्न है कि जो हमारे जो रिफंड के प्रोसेस में वो कंप्लीट हो जाएंगे, ड्यूज क्लियर हो जाएंगे और प्रोजेक्ट भी शुरू हो जाएंगे. 19 प्रोजेक्ट तो जल्दी शुरू हो जाएंगे, बाकी के प्रोजेक्ट भी अनाउंस होंगे. तो मुझे लगता है अगला बहुत ही अच्छा होने वाला है और सही समय पे आपने प्रोग्राम लिया है. और वंस अगेन कांग्रेचुलेशंस, आप जो है ना इस बधाई के पात्र हो, क्योंकि आज के मीटिंग के बाद जो नया हफ्ता शुरू होने वाला है तो मुझे लगता है कि वो हफ्ता जो है ना जो गणपति हैं वो सभी के बीच धर के जो है नई शुरुआत होगी. बहुत बहुत धन्यवाद संतराम जी. थैंक यू. धन्यवाद सर, धन्यवाद आपके गाइडेंस के लिए और विशेष समय देने के लिए. आपले एक अजून एक व्यक्तिमत्व आहे माढा येथून श्री विठ्ठल मुकणे सर. ते नेहमीच पॉझिटिव्ह असतात, दुसऱ्यांनाही पॉझिटिव्ह करतात. तर त्यांना मी 2 शब्द मांडायला रिक्वेस्ट करेल. विठ्ठल मुकणे सर. MCL मधील सर्व परिवाराला हॅलो. हा, येतोय आवाज सर, बोला. हा, आवाज येतो ना सर. MCL फॅमिली मधील सर्व माझ्या सहकार्यांना मानाचा मुजरा. सगळ्यात महत्वाचं सर, आज आपण जे नवीन पर्व चालू केलेलं आहे त्यामध्ये आपले अशोकजी शिंदे सर, शांतारामजी घेर सर और हमारे आशीष जी उगाले सर और हमारे मराठीत बोललं तरी उगाले सर और मराठीतच आहे सर, मराठीत बोला. हो सर. हाँ, राइट. इन्होंने जो भी जी पण
ही पण माहिती आपल्याला सांगितलेली आहे. अक्षरशः खरीखुरी आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला फंडिंग एक क्लिक मध्ये वितरण होणार आहे. हे सर्व आज सकाळी आपल्याला कळलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं जे एमसीएल बद्दल जी सहानुभूती आहे, आपले विचार आहेत, आपला प्राण, आपलं व्यक्तिमत्व आहे ते एमसीएलने आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला एमसीएलने घडवलेलं आहे आणि आपण एमसीएल साठी काय काय केलं पाहिजे. आपल्याला एमसीएल मान देतंय, आपल्याला नाव देतंय आणि सगळ्यात महत्वाचं सर्वसाधारण व्यक्तीला, तर आज सर्वसाधारण व्यक्तीला उद्योजक बनवतोय. हे सगळ्यात महत्वाची मोठी बाब आहे. आणि सर, सर्वसाधारण व्यक्तीला रिलायन्स अंबानी तर उद्योगपती बनवू शकत नाही. हे श्याम सर करतायत आपल्यासाठी. म्हणून श्याम सरांना आपलं सहकार्य करण्याचं कर्तव्य आहे. आणि माझ्या बरोबर जे जे सहकारी मला साथ देत आहेत, श्याम सरांना साथ देत आहेत, एमसीएल ला साथ देत आहेत, सर कुणी का असाना पण मनोबल गिरना नहीं चाहिए. हम एमसीएल के साथ खड़े हैं, आगे भी खड़े रहेंगे और जो भी हमें पार्ट मिलेगा वो निभाएंगे. इतना ही कहूंगा. जय हिंद, जय एमसीएल. फार फार धन्यवाद सर. तुम्ही नेहमीच पॉझिटिव्ह असतात आणि एमसीएल बरोबर नेहमी असतात आणि सर्वांना चार्ज करतात. फार फार धन्यवाद सर. मी यानंतर विनंती करेल की श्रीकांत कंदारे सर जे मावळवरनं सर किंवा ज्या मॅम आहेत त्यांनी 2 शब्द बोलावे. श्रीकांत कंदारे सर. सर्वांना नमस्कार. जरा गेस्ट आल्यामुळे पप्पा अटेंड नाही करू शकत आहेत ते इथे, तर मी मीटिंगला नव्हतं इथे कारण की आज गणपती येतात, सगळे विजिटिंग करतात आहे. आता म्हणजे हॅलो. हा ठीक आहे. बोला.